झाकायचाही प्रयत्न झाला, दाबायचाही प्रयत्न झाला. मॅटर मॅनेज करण्याचाही प्रयत्न झाला. मात्र तरीसुद्धा एकनाथ शिंदेंचे मंत्री आत्ताच्या घेरल्या गेलेल्या कचाट्यातून बाहेर पडताना दिसत नाहीयेत. सुरुवातीला आघात झाला होता संजय शिरसाठांवरती. संजय शिरसाठांचा बेडरूममधील तो व्हिडिओ बाहेर आला. शेजारी एक बॅग ठेवलेली होती. बॅगेमध्ये पैसेच आहेत असा दावा संजय राऊतांनी केला होता. संजय शिरसाठ म्हणाले, कशावरून ती पैसेत, ते माझे कपडेही असू शकतात. पुढे जाऊन पुन्हा संजय शिरसाठांचा एक व्हिडिओ बाहेर आला. वर्गणी काय लागेल ते सांगा, जुनी आपली बॅग खुलीच आहे आणि ती पैशानेच भरलेली आहे. संजय शिरसाठांचा तो मॅटर जितका आटोपत्या घेता आला तेवढा घेतला गेला. पण त्यासाठी संजय शिरसाठांनी सुद्धा दम धरला आणि चुप्पी साधून राहिले. म्हणजे अगोदर सामाजिक न्याय विभागाचा निधी जो आहे तो लाडक्या बहिणींसाठी अजित पवारांनी वळवला, त्यावेळी याच संजय शिरसाठांनी उभा महाराष्ट्र डोक्यावर घेतला होता. काय करू आणि काय नाही हे अधिकारच अजित पवारांना नाहीयेत. माझ्या परवानगीशिवाय हे घडलंच कसं? सामाजिक न्याय विभागाची गरजच नाहीये का? तो निधी तुम्हाला लागतच नाहीये का? खातच बरखास्त करा. असं लाभ बरंच काय ते संजय शिरसाठ बोलले. 2 दिवसांनी संजय शिरसाठांना कुठला चमत्कार त्यांच्याबाबत घडला माहीत नाही, मात्र त्यांनी यू टर्न घेतला आणि आपला अजित पवारांवर रोष नाही, सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला तर वळवू द्या असं म्हणून संजय शिरसाठांनी आटोपत घेतलं. आणि म्हणून संजय शिरसाठांचा तो बॅगीतला निघलेला म्हणजे बॅग सोबत असलेला जो व्हिडिओ व्हायरल झाला तोही गुंडाळला गेला. आता संजय शिरसाठांचा कार्यक्रम विरोधक करतात की त्यांच्याच पक्षातील सत्ताधारी करतायत हे सुद्धा समजून घेण्याचा विषय बरं का. आता संजय शिरसाठांचा मॅटर यासाठी सांगते कारण संजय शिरसाठ यांच्या सामाजिक न्याय विभागाचा पुन्हा जवळपास 410 कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहिणींसाठी वळवलाय. पण संजय शिरसाठ गप्पगुमान सगळं बघतायत. असो, या मंत्र्याची विकेट पडत नाहीयेत कारण या मंत्र्यानं समजवून घेतले, शांततेत घेतले आणि जसं चाललंय तसं चालू द्या या भूमिकेत आलेत. म्हणून संजय शिरसाठ बालबाल बचावले असं म्हणायला जागा उरते. मग आता असा कोणता मंत्री आहे की ज्याची विकेट पडण्याची दाट शक्यता आहे? गृहराज्यमंत्री योगेश कदम. योगेश कदम यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळे आरोप होत आहेत. रामदास कदम यांनी 2 ऑक्टोबरला झालेल्या शिंद्यांच्या दसरा मेळाव्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचं शव हे 2 दिवस का ठेवलं होतं, काय केलं तुम्ही त्यांच्यासोबत, का घेतले होते त्यांच्या हाताच्या बोटाचे ठसे, असे प्रश्न तयार करून एकनाथ शिंदेंना म्हणा किंवा मग देवेंद्र फडणवीसांना म्हणा कुणाला तरी खुश करण्याचा प्रयत्न केला असा आरोप झाला होता. मात्र हे खुश करण्याचं कारण आता योगेश कदम यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे स्पष्ट होते का? चला थेट मुद्द्याला हात घालते. समजून घ्या. गृहराज्यमंत्री असणाऱ्या योगेश कदम यांच्यावर आतापर्यंत कोणकोणते आरोप झाले? 1. आईच्या नावावरती डान्स बार चालवण्याचा आरोप. मॅटर जरी मे महिन्यातला असला तरी हे मॅटर जुलै 2025 मध्ये बाहेर आलं. कोणी काढलं? शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी जुलै 2025 मध्ये विधानसभेत आरोप केला की मुंबईतील कांदिवली येथील सावली बार हा डान्स बार कदम यांच्या आई ज्योती कदम यांच्या नावावर आहे. बारमध्ये अश्लील नृत्य आणि पैशांची उधळण होत असल्याचे पुरावे असल्याचा दावा केला गेला. बारचे ऑर्केस्ट्रा लायसन कदम कुटुंबियाने आरोपानं सरेंडर केले. तो डान्स बार नाही, ते ऑर्केस्ट्रा होता असं रामदास कदम म्हणाले. 2. अवैध वाळू उत्खननाचा आरोप. कदम यांच्या निकटवर्तीय व्यक्तीने रत्नागिरीतील जगुडी नदीत अवैध वाळू उत्खनन केल्याचा आरोप अनिल परब यांनी जुलै 2025 मध्ये केला होता. याबाबतचे पुरावे मुख्यमंत्र्यांना सादर केले, मात्र आपलंच आहे म्हणून मुख्यमंत्र्यांनी मिटवून घेतलं का? हा दुसरा प्रश्न. 3. गुंडांच्या भावाला शस्त्र परवान्याचा आरोप. ऑक्टोबर 2025 मध्ये पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घाईवळ याच्या भावाला म्हणजे सचिन घाईवळला पोलिसांचा नकार असताना सुद्धा शस्त्र परवाना दिल्याचा आरोप योगेश कदम यांच्यावर झालाय आणि त्यापासून आता ते पळ काढतायत. 4.
बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूच्या घोषणेबाबत केलेला आरोप. 2 ऑक्टोबर 2025 मध्ये रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूच्या घोषणेबाबत ठाकरेंवर आरोप केले आणि तो आरोप त्यांच्यावरच बुमरँग झालेला दिसून आलाय. अनिल परब यांनी मानहानीचा त्यांच्यावरती दाखल केलेला गुन्हा हा त्याचा पुरावा देतो. 5वा, हनी ट्रॅप प्रकरणातील आरोप. जुलै 2025 मध्ये योगेश कदम यांच्यावर हनी ट्रॅप प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप झाला होता. पण त्यांनी हे सगळे आरोप फेटाळले होते. हे सगळं सरकारची बदनामी करण्यासाठी केलं गेलं असा प्रयोग असल्याचं योगेश कदम यांनी म्हटलं होतं. 5 प्रामुख्याने आरोप. त्यातला हनी ट्रॅप हा महत्वाचा आणि सिरियसली घेण्यासारखा विषय. सावली बार जो योगेश कदम यांच्या आईच्या नावावर आहे तोही सिरियसली घेण्यासारखा विषय. मात्र दोन्ही आरोपांवरती तेवढ्या वेळासाठी पांघरून घातलं गेलं आणि काळाच्या ओघामध्ये हे दोन्ही आरोप मागे पडले. पण आता सध्याला निलेश घायवळ आणि सचिन घायवळ हे प्रकरण समोर आलं. निलेश घायवळ फरार झाला. तो आता लंडनमध्ये गेलाय. निलेश घायवळने बनावट पासपोर्ट बनवला, बनावट ॲड्रेस बनवला. हे सगळं कोणाच्या आशीर्वादानं झालं? यामध्ये सुद्धा एका मंत्र्याचं नाव समोर आलं होतं. अजून त्यावरचा पडदा उघडलेला नाहीये. मात्र निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ याला सुद्धा गन लायसन इश्यू केलं गेलं, तेही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याच सांगण्यावरून, असा आरोप आता होतोय. योगेश कदम यांच्यापर्यंत गेलेला अहवाल, जसे योगेश कदम म्हणतात की आपल्यापर्यंत आलेला अहवाल सांगत होता की सचिन घायवळ यांना सगळ्या प्रकरणांमध्ये क्लीन चिट मिळाली आहे. मात्र पुणे पोलीस सांगतायत की आम्ही सचिन घायवळला गन इश्यू करण्यासाठी नकार दिला होता. त्याच्या विरोधामध्ये खंडणी, मर्डर, लूटमार, वसुली असे वेगवेगळे गुन्हे प्रलंबित होते आणि त्यामुळे आम्ही सचिन घायवळला लायसन देऊ नका असं आम्ही सांगितलं होतं, असा आमचा अहवाल. मात्र सचिन घायवळने पावर दाखवली, मी कुठपर्यंत पोहोचू शकतो हे सांगितलं आणि थेट मंत्रालयाचा दुसरा मजला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यापर्यंत पोहोचले आणि तिथून गन लायसन घेतलं योगेश कदम यांच्या आशीर्वादानं. आणि आता सचिन घायवळ सुद्धा फरार झाला. पुणे पोलीस आणि महाराष्ट्र पोलिसांच्या नाकावर टिचून निलेश घायवळ आणि सचिन घायवळ फरार होतात, तेही मंत्र्यांच्याच आशीर्वादाने. या मॅटरमध्ये योगेश कदम यांचा रोल खूप खूप महत्वाचा असल्याचा वारंवार होत असलेला आरोप सांगतोय की योगेश कदम यांची विकेट पडूच शकते. योगेश कदम यांचा राजीनामा का घेतला जाऊ शकतो याची वेगवेगळी कारणं समोर येत आहेत. 1. गृहराज्यमंत्री असणाऱ्या व्यक्तीच्या आईच्या नावावरती डान्स बार असणं हा मोठा आणि गंभीर स्वरूपाचा आरोप आहे. 2. हनी ट्रॅपचा झालेला आरोप. 3. कुख्यात गुंडा असणाऱ्या निलेश घायवळ आणि सचिन घायवळला मदत केल्याचा आरोप. हे सगळे आरोप जर बघितले तर योगेश कदम यांना या कचाट्यातून कोण वाचवणार हा तयार झालेला पहिला प्रश्न आहे. रामदास कदम यांनी 2 ऑक्टोबरच्या दसरा मेळाव्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूच्या ठेकेबाबत उद्धव ठाकरेंना अंगावर घेतलं आणि कदाचित उद्धव ठाकरेंवर केलेली टीका ही रामदास कदम यांनी शिंदे किंवा फडणवीसांना बक्षिशी स्वरूपात दिली असावी, अशा आता चर्चा जोरात सुरू होत आहेत. मात्र तसं असलं तरी एकंदरीत सगळ्या चॅनल्सने हा विषय उचलून धरल्यामुळे योगेश कदम यांच्या अडचणी वाढत आहेत. भरत गोगावले, दादा भुसे, संजय शिरसाट, योगेश कदम, संदीपान भोमरे कोणाकोणाला सरकार पाठीशी घालणार आहे? योगेश कदम यांच्यावरती वारंवार होत असलेले आरोप, आता तरी या मंत्र्याची विकेट घेतली जाणार की नाही? राजीनामा घेतला जाणार की नाही? आणि गृहराज्यमंत्रीसारखं महत्वाचं पद त्यांच्याकडे राहणार का नाही? याच्यामागे आणखी किती आरोप जे आहेत ते योगेश कदम यांच्यावर होत असतील यावरती सुद्धा विचार होणं गरजेचं आहे. कसं पाहता या सगळ्या घडामोडींकडे कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा.